रायगडमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच संदर्भात पुढची बातमी आहे। रायगडमध्ये उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। शासन आपल्या दारी या कार्यक्रमादरम्यान ते आंदोलन करणार होते। रायगड पोलिसांनी पहाटेच्या सुमारासच ही कारवाई केलेली आहे। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये लोणेरे इथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या कार्यक्रमामध्ये उद्धव गटाने आंदोलनाचा इशारा दिला होता। मात्र आंदोलनापूर्वीच पोलिसांनी कारवाई केलेली आहे। पोलिसांनी या उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्यात। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर। अजेश, रायगडमध्ये आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मात्र या कार्यक्रमामध्ये उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता, त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। अधिकची माहिती। जान्हवी, निश्चितच आज शासन आपल्या दारी हा कार्यक्रम रायगडच्या लोणेरे येथे होतोय आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारसह असंख्य नेते आणि आमदार उपस्थित राहणार आहेत। मात्र ह्या कार्यक्रमाच्या विरोधात भूमिका ही उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती, कारण काही दिवसापूर्वी उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेमध्ये महाड येथे राडा झाला होता आणि त्यानंतर हा जो 5 तारखेला होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रम आहे तो उचलून लावू, मुख्यमंत्र्यांना काले झेंडे दाखवू अशा पद्धतीचे वक्तव्य जे आहेत ते उद्धव गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते आणि त्याच अनुषंगाने त्यांना पोलिसांनी जे आहे ते प्रतिबंधात्मक नोटिसा देखील पाठवल्या होत्या। त्यांनी पोलिसांकडून त्यांना सांगण्यात आले होते की असं कोणतं कृत्य तुम्ही करू नका, जेणेकरून कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पद्धतीची भूमिका पोलिसांची होती। मात्र आज पहाटे या सर्व कार्यकर्त्यांना जे आहेत उद्धव गटाच्या त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। जान्हवी जी अजेश, मात्र यांचं नेमकं प्रयोजन काय होतं आंदोलन करण्यामागचं? एकंदरीतच जान्हवी, आपण पाहिलं तर काही दिवसापूर्वी महाडमध्ये शिवसेना आणि उद्धव गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता आणि त्यानुसारच भरत गोगावले जे आमदार आहेत त्यांचा निषेध करण्यासाठी हे जे सर्व उद्धव गटाचे कार्यकर्ते आहेत ते आंदोलन करणार होते। मुख्यमंत्री यांना काले झेंडे दाखवणार होते आणि यासाठीच हे कृत्य जर करू नये यासाठी पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या होत्या, समजवलं देखील होतं आणि याच पार्श्वभूमीवर त्यांना आज पहाटे सर्व कार्यकर्त्यांना जे आहेत ते अटक करण्यात आलेली आहे। जान्हवी जी अजेश जी, यानंतर आता नेमकी पोलीस कशा पद्धतीने यांच्यावरती कारवाई करणार आहेत? आता हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे की हे कार्यक्रम संपल्याच्या नंतर पोलीस त्यांना सोडणार आहेत की त्यांच्यावर कोणत्या पद्धतीची कारवाई करणार आहेत हे काही वेळातच आपल्याला समोर येईल, कारण पोलिसांनी अद्यापही पोलिसांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही। मात्र अटक केल्याची जी माहिती आहे ती समोर आलेली आहे। नक्कीच धन्यवाद अजेश, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।